उल्हासनगरमध्ये तरुणाने रिक्षा चालकावर बर्फ तोडण्याच्या टोच्याने हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे। यात रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय। उल्हासनगरमध्ये राहणारे प्रीतम खैरे हे रिक्षा चालवतात। 2 दिवसापूर्वी बिर्ला गेट भागात रांगेत रिक्षा लावून प्रीतम उभे असताना विवेक पाटील हा तरुण तिथे आला आणि त्याने प्रीतम याला कल्याणला चलण्यास सांगितले। मात्र प्रीतमने नकार दिल्यानं त्याचे वाद होऊन विवेकने प्रीतमला धमकावले। त्याबाबत प्रीतमने उल्हासनगर पोलीस ठाण्यात एनसी नोंदवली होती। यानंतर विवेक याने प्रीतम याला गाठून त्याच्यावर बर्फ तोडण्याच्या टोच्याने हल्ला केला। प्रीतमच्या डोक्यात आणि पायावर टोच्याने हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात प्रीतम जखमी झाला आहे। याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। त्याने येऊन मला मारहाण केली। विवेक पाटील म्हणून मुलगा आहे। त्याने आला आणि डायरेक्ट पहिले आधी 9 तारखेला त्यांनी माझ्याशी धक्काधुक्की केली, मारहाण केली। त्यानंतर मी 9 तारखेला रात्री संध्याकाळी 8 ते 9 वाजता मी त्याच्यावर एनसी केली। एनसी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी 12 वाजता 11:30 ते 12च्या दरम्यान मी गाडी चालवताना जस्ट म्हणजे डायरेक्ट त्यांनी माझ्यावर वार केलेत। ऍक्च्युअली पहिल्या डोक्यावर, मग मांड्यांवर, पायांवर वार केलेत आणि मी पडलो खालती। ते बर्फ थोडासा सुवा असतो ना, त्याच्याने मला मारहाण म्हणजे ते घातले त्यांनी पायात, डोक्यात, मांडींना। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, उल्हासनगर।